तुमच्या पोरी गरिबांना द्या, श्रीमंताच्या नादाला लागू नका, असे उद्गार आहेत पंकजा मुंडेच्या पीएचे सासरे म्हणजेच अनंत गर्जे यांचे सासरे आणि पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची ज्यावेळेस आत्महत्या झाली त्यावेळेस ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत. अतिशय धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि आजकाल जर आपण पाहिलं तर मुलीचं लग्न करताना एक बाप नेमका त्या पोरामध्ये काय काय पाहतो, त्याचे कशा प्रकारचे कर्तृत्व पाहिलं जातं का त्याच्यापासून संपत्ती पाहिली जाते किंवा काय पाहिलं जाते हे तर लांबच. मात्र पंकजा मुंडेंच्या पीएच्या सगळ्या जबाबामधून किंवा या सगळ्या गोष्टीमधून जे काही समोर आलेले आहे ते अतिशय धक्कादायक आहे. आणि कुठंतरी एखाद्या मुलीच्या बापाला कशा प्रकारे आपली मुलगी देताना विचार करावा लागेल हे आता याच्यातून समोर आलेलं आहे. नेमकं काय घडलेलं आहे, सगळं प्रकरण काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, अनंत गर्जे हा अनंत गर्जे आपल्या राज्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या पीए म्हणून काम करत होता. जरी पंकजा मुंडेंसोबत हा काम करत असला तरी सुद्धा पंकजा मुंडेंना त्याची पर्सनल लाईफ मध्ये काय चालू आहे हे माहिती असणं किंवा नसणं हे त्याच्यावर डिपेंड आहे. आता कदाचितच कोणी एखाद्याच्या पर्सनल लाईफ मध्ये जात नाही आणि पंकजा मुंडेचा सुद्धा याच्यामध्ये अर्थाअर्थी कुठेही काही संबंध नाही हे आधी स्पष्ट आपण करूयात. कारण एखाद्याची पर्सनल लाईफ असते आणि त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये काय चालू आहे हे एकूण एकाला कोणी सांगत नाही आणि शक्यतो सांगू सुद्धा नाही. कारण हा जो अनंत गर्जे होता त्याच्या घरच्यांना हे सगळं माहित होतं, त्याच्या धीराला माहित होतं, कुणाच्या गौरी गर्जेच्या धीराला माहित होतं, त्याच्या ननंदीला माहित होतं, गौरी गर्जेच्या ननंदीला माहित होतं की या अनंत गर्जेचं बाहेर कुठंतरी अफेअर चालू आहे. मात्र हे अफेअर ज्यावेळेस गौरी गर्जेला कळालं त्यावेळेस तिनं सांगितलं त्या अनंत गर्जेला की मी माझ्या बाबांना बोलावून सांगेन, मी माझ्या वडिलांना सांगेन की तुमच्या अशा प्रकारचं लफडं आहे किंवा अशा प्रकारचं अफेअर आहे आणि हे सगळ्या गोष्टी असताना मी कुठंतरी थांबणार नाही आणि मी निघून जाईल. त्यावेळेस तिनं घरच्यांना फोन लावण्यास सांगितलं. मात्र अनंत गर्जेनं सांगितलं की तू जर घरच्यांना सांगितलंस तर तुला तुझ्या नावाने मी एक चिठ्ठी लिहीन आणि मी आत्महत्या करेन. आणि त्यावेळेस तिला गौरी गर्जेला मारहाण करण्यात आली अनंत गर्जेकडून. आणि ज्यावेळेस आनंदचा बर्थडे होता, अनंत गर्जेचा बर्थडे वाढदिवस होता, त्यावेळेस गौरी गर्जेचे वडील हे गावाकडून आले, वडील असतील किंवा आई असेल, हे दोघे जण गावाकडून आले आणि गावाकडून आल्यानंतर त्या गौरी गर्जे आणि त्याच्या वडिलांसोबत बोलणं झालं असं त्या फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे. बोलण्यामध्ये त्या गौरी गर्जेनं सांगितलं की तुम्ही अनंत गर्जेला त्याच्या अफेअर विषयी कुठलंही बोलू नका, कारण जे काही चॅटिंग जे काही सगळं समोर आलेलं होतं ते वडिलांनी सुद्धा पाहिलं होतं असं त्या फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या मुलीचा म्हणजे ज्या बाईसोबत त्याचे अनैतिक संबंध होते त्या बाईच्या गर्भपात केलेलं सुद्धा आणि त्या गर्भपातावर त्या पतीचं नाव कोणाचं लिहिलं होतं तर अनंत गर्जे अशा प्रकारचं त्या पतीचं नाव होतं. म्हणजे त्या कुठंतरी या गोष्टीमुळे आता हे सगळं प्रकरण त्यांच्या घरच्यांना माहित झालं होतं, सासऱ्याला माहित झालं होतं आणि त्या गौरी गर्जेनं सांगितलं की तुम्ही त्या अफेअर बद्दल कुठेही त्या अनंत गर्जेला बोलू नका, सांगू नका किंवा त्याच्याविषयी चर्चा करू नका आणि तुम्ही निघून जा, कशाला आला आहात इथे, अशा प्रकार सुद्धा गौरी गर्जेनं सांगितलं. कारण जी परिस्थिती निर्माण होणार होती, अनंत गर्जे याला जर हे बोलले असतील तर कदाचित त्या मुलीवर संकट आलं असतं, गौरी गर्जेवर संकट आलं असतं आणि अनंत गर्जेनं दिल्याप्रमाणे धमकी दिल्याप्रमाणे की तू मरेल, जर तू हे घरी सांगितलंस तर मी आत्महत्या करून मरेल, अशा प्रकारचं सांगताना त्याच्यामुळे गौरी गर्जेला सांगितलं त्याच्या वडिलांनी की आम्ही त्या अनंतला याच्याविषयी काहीही बोलणार नाहीत, तू टेन्शन नको घेऊ. आणि त्यावेळेस अनंत घरी आला, बर्थडे झाला, चांगला झाला बर्थडे झाला आणि त्यानंतर हे वडील आणि आई गावाकडे आले, बीडकडे आले आणि बीड जिल्ह्यात आपल्या गावात येऊन स्थायिक पुन्हा राहिले तिथं. पण त्यानंतर असं काय घडलं किंवा असं काय झालं की ह्या सगळ्या मुलीला छळण्यात आलं. आता ह्या मुलीनं कुठेही सांगितलं नाही किंवा घरी सांगितलं नाही की सत्य परिस्थितीला छळण्यात येते, मारण्यात येते. ही घरी सुद्धा विचारपूस होत होती की तुला मारण्यात आलेलं आहे का, तर तिने सांगितलं नाही नाही मला काही मारण्यात आलेलं नाही किंवा अशा प्रकारची कुठलीही गोष्ट घडलेली नाही. त्याच्या मागची मुख्य कारण असू शकतात की पीए आपल्या इज्जतीला
आपल्या बापाच्या इज्जतीला कुठेतरी ही मुलगी जपत असेल आणि कुठेतरी आपल्याला तिला वाटत असेल की आपल्या बापाची इज्जत जाऊ नये. आपण जर अशा गोष्टी सांगितल्या किंवा तिकडे जर कुठं बाहेरात कळालं तर आपल्या बापाची इज्जत ही कुठेतरी जाणार आहे आणि म्हणून त्या मुलीनं या गोष्टी सांगितल्या नसाव्या. आणि कुठेतरी ज्या बापानं ह्या मुलीला जन्म दिला होता त्या बापानं स्वतःनं त्या मुलीला अग्नी दिली असं म्हणायला हरकत नाही. आणि ती अग्नी कोणाच्या घरासमोर दिली तर जावई अनंत याच्या घरासमोर ती अग्नी दिली. आणि शेवटला रडता रडता तो बाप म्हणत होता की तुम्हाला जर मुलगी द्यायची आहे, तुम्हाला जर लग्न मुलीचं लावायचंय तर तुम्ही काय करा, तुम्ही मोठ्याच्या घरी मुलगी देऊ नका, तुम्ही एखादा गरीब बघा, चांगला कर्तृत्ववान पोरगा बघा. कारण आपल्याकडे जर पाहिलं तर आपण आजकाल मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये काय पाहतो तर फक्त त्याच्याकडे गाडी आहे का, घोडी आहे का, असे किती श्रीमंत हे पाहिलं जातं. मात्र त्याचं कर्तृत्व काय आहे, त्या मुलगा करतो काय किंवा कर्तृत्ववान आहे का, किंवा एखादा मुलगा चांगला आहे का किंवा स्वभावाला चांगला आहे का, निर्व्यसनी आहे का हे पाहत नाही. तर फक्त त्याच्याकडे पैसा किती आहे हे पाहतो. आणि याच्यामुळेच या गोष्टी आता कुठंतरी वाढू लागलेल्या आहेत आणि कुठंतरी मुलींचे बळी जाऊ लागलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.